निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. तेथे लोकांना पाण्याची तहान लागली तेव्हा ते कुरकुर करून मोशेला म्हणाले, आम्हांस, आमच्या मुलांस व आमच्या गुराढोरांस तहानेने मारून टाकण्यास तू आम्हास मिसर देशातून बाहेर काढलेस काय? मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले, या लोकांकरिता मी काय करावे? हे तर मला बहुतेक दगडमार करावयास तयार झाले आहेत. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायेलातील काही वडील माणसे बरोबर घेऊन व नील नदीवर आपटलीस, ती आपली काठी हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल. पहा, होरे पर्वतावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. तू त्या खडकावर काठी आपट, त्यातून पाणी निघेल आणि ते हे लोक पितील. मोशेने इस्रायेलांच्या वडिलांदेखत तसे केले. मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा, परीक्षा, आणि मरीबा, कलह असे ठेवले, कारण इस्रायल लोकांनी तेथे कलह केला आणि परमेश्वर आम्हामध्ये आहे किंवा नाही असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहो त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपणांवरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू शोम्रोनामधून सुखार नावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते. तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता. तेथे शोम्रोनाची एक स्त्री पाणी काढावयास आली. तिला येशू म्हणाला, मला प्यायला पाणी दे. कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यावयास नगरात गेले होते. तेव्हा ती शोम्रोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोम्रोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शोम्रोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे.
असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्या जवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढावयास आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे. मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून? आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हाला दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उसळत्या पाण्याचा झरा असे होईल. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढावयास मला येथवर येणे भाग पडू नये, म्हणून ते पाणी मला द्या. महाराज, आपण संदिष्टे आहात हे आता मला समजले. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे. येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे. हे माझे खरे मान. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहुद्यांतूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. ती स्त्री त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. येशू तिला म्हणाला, जो तुझ्या बरोबर बोलत आहे तोच तो आहे. मी केले सर्व काही त्याने मला सांगितले अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोम्रोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणून शोम्रोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या येथे राहण्याची विनंती केली. मग तो तेथे 2 दिवस राहिला. त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला. ते त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.